मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस रंग चढतो आहे. अजित पवार यांची पार्टी असो किंवा मग शिंदे यांची शिवसेना असो किंवा भाजप असो, याच्यामध्ये म्हणजे नाराजी नाट्य फार जोरात आहे. पण त्यातही छगन भुजबळ यांची नाराजी जरा जास्त मोठ्या स्वरूपामध्ये दिसते आहे. ते ओबीसीचे नेते आहेत, अर्थात ते ओबीसीचे नेते आहेत ही काही लोकांना वाटते. लोकांच्या मनातले जे भ्रम आहेत तर ते त्याला आपण काही करू शकत नाही. कारण ओबीसीच्या चळवळीत त्या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्या चळवळीला डोळसपणा आहे किंवा जी चळवळ खऱ्या अर्थानं वैचारिकदृष्ट्या किंवा त्याला काय म्हणू आपण तात्विकदृष्ट्या किंवा लॉजिकल आहे असं काही दिसत नाही मला. माफ करा. कारण असं आहे की ओबीसीचा राग जर आहे तर कुणावरती आहे तर बहुतेक चळवळी ओबीसीवाल्या की बा जनगणना करायची नाही, म्हणजे ओबीसींची जनगणना जातीनिहाय जनगणना करायची नाही हे भारतीय जनता पार्टीनं संसदेमध्ये सांगितलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं संसदेमध्ये जाहीर केलेली आहे पक्षाची भूमिका. आणि तरीही जर छगन भुजबळ भाजपाच्या सोबत असतील, म्हणजे पक्ष कोणताही असो, अजित पवारांचा गट त्यांचे मंत्रिपद त्यांच्या पक्षातून घेत असतील किंवा मिळावं अशी अपेक्षा असेल, म्हणजे ज्यानं लुटलं तुम्हाला, जे डाकू आहेत लुटारू आहेत ओबीसीच्या हिताचे, त्यांच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप करता. आणि तरी तुम्ही ओबीसीचे नेते कसे काय, म्हणजे जे लोक त्यांना आपले नेते मानतात त्यांच्याबद्दल मला थोडी जरा शंका आहे. म्हणजे त्यांना कळते की नाही कळत, की एकदमच आपण म्हणजे काय अविचार करतो आहोत हे यांना कळत नसावं का? हे समजलं पाहिजे ना आपल्याला की बाबा जो आपल्या ओबीसीच्या हिताचा लुटारू आहे, मारेकरी आहे, त्याच्यासोबत तुमचा भाऊ राहत असेल, काका राहत असेल, मामा राहत असेल तर त्याचाही तुम्ही साथ देता कामा नये, त्याचा विरोध केला पाहिजे त्याला. पण आमचे लोक हे काही कळतच नाही. म्हणून मी जे म्हटलं की ओबीसीच्या चळवळी किंवा ओबीसी मागासवर्गीच्या चळवळी त्या अर्थानं अस्तित्वातच नाही. थातूरमातूर काहीतरी होते. प्रत्यक्षामध्ये तेच नेते, बीजेपीचेच नेते स्टेजवर बोलावले जातात ओबीसीच्या याच्यामध्ये, आणि जे जे तुमच्या समाजाच्या हिताच्या विरोधात असलेल्या नेत्यांना स्टेजवर बोलावतात त्यांच्यासारखे ढोवी कुणीच नाही आहे. पण समाजाला कळत नाही, त्याला काय करणार. आणि त्याच्यामुळे आता गंमत अशी झाली की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे सुरू झालेलं आहे, त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता भुजबळ नाराज आहेत, विजय म्हणजे नरेंद्र भोंडेकर शिंदे गटाचे नाराज आहेत, अजित पवार गटाचे छगन भुजबळ आहेत, धर्मराव बाबा आत्राम आहेत, आणखी काही आहेत नाराज आहेत. तिकडे शिवसेनेचे शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर आहेत, विजय शिवतारे आहेत, प्रकाश सुर्वे आहेत, तानाजी सावंत आहेत, आणखी आहेत. म्हणजे डझनभर नेते. इकडे बीजेपीमध्ये मुनगंटीवार नाराज आहेत, संजय कुटे नाराज आहेत. हे सगळं हे मुनगंटीवार तर गडकरी ग्रुपचे आहेत. त्याच्यामुळे मुख्य मुद्दा असा, आणि सिनियर आहेत ते, मुख्यमंत्री पदाच्याही रेसमध्ये होते, अध्यक्षपदाच्याही रेसमध्ये होते, म्हणजे त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचं सुरू होतं. मुख्य मुद्दा कसा आहे की ह्या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट लक्षात येते. समजा छगन भुजबळ नाराज आहेत, ते म्हणाले की आजही काही लोक त्यांना भेटले, त्याच्यानंतर उद्या ते महाराष्ट्र लेवलची काहीतरी मीटिंग वगैरे घेत आहेत. पण काय करणार आहे छगन भुजबळ? काहीही करणार नाही. कारण यांच्यामध्ये ती धमक नाही, यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे. ओबीसीचा उपयोग ते फक्त स्वतःच्या मतलबापुरता करतात. ओबीसीचा उपयोग ते स्वतःच्या तिकिटासाठी करतात, पोराच्या पोतण्याच्या राजकीय भवितव्यासाठी करतात. समाजाच्यासाठी त्यांनी असं काय केलेलं आहे? बोलतात ते सुद्धा फार चुकीच्या पद्धतीने मांडणी करतात. ठीक आहे, ते थोडंसं आता ते बोलावंच लागते ना, तसं त्यात काय मोठी गोष्ट आहे, बोलावंच लागते. सुब्रमण्यम स्वामी सारखे मोदीच्या विरोधात बोलतात, पण उपयोग काय? बीजेपीचे शेवटी त्यांचेच पाय साठतात ना, ताकद तर त्यांचीच वाढवतात ना, बीजेपीच्याच या तुकड्यावर जगतात ना. मग ते कसे काय मोदी शहाचे विरोधक होऊ शकतात? ते नाटकं आहेत. आणि त्याच्यामुळे भुजबळांच्या बाबतीमध्ये सुद्धा मला व्यक्तिशः भुजबळांशी काही तसं देणं घेणं नाही आहे, पण ते ओबीसीचे नेते आहेत हे जे लोकांचा समज आहे तो अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत बाळबोध असा आहे. आणि त्यामुळे छगन भुजबळ काही करणार. उलट ते म्हणतात ना, छगन भुजबळ ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसच्या यादीमध्ये माझं नाव होतं, देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की मी मंत्री बनावं. ही जर देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती आणि देवेंद्र फडणवीस जर तुम्हाला नेते वाटतात, ते जर तुम्ही त्यांना नेते मानता आणि ते तुमच्या ओबीसीच्या विरोधात आहेत, ते तुमच्या ओबीसीच्या जनगणनेच्या विरोधात आहेत, ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, आणि तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं की बाबा मंत्री व्हायला पाहिजे, हे म्हणायला काय जाते फडणवीसांनी. म्हणून मला असं वाटते की ते काही करणार आहे छगन भुजबळ. आता एक नाव येतं, आता एक पुन्हा ती अशी चर्चा आहे किंवा त्यांना राज्यपाल वगैरे केलं जाईल.
करतील नाही करतील माहीत नाही, पण ते छगन भुजबळ, काही लोकांना असंही वाटते की तुम्हाला छगन भुजबळ इकडे जातील का, शरद पवारांच्याकडे जातील का बाहेर, तर हे शक्य नाही. मी तुम्हाला लिहून सांगतो की छगन भुजबळ एवढी हिंमत करूच शकत नाही. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडली, शिवसेना फोडली समजा, त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे फोडताना नाही, फोडल्याच्या नंतर. त्यावेळेस मी जनता दलात होतो, युवा जनता दलाचा होतो मी, आणि ते आधी शिवसेनेचे नेते होते. मी त्यांच्यासोबत काम केलं, माझेही नेते होते समजा, असं म्हणायला हरकत नाही. तर ते BJPच्या म्हणजे तिकडे जेव्हा सोडली त्यांनी, तर त्यावेळेस म्हणजे वेगळा पक्ष स्थापन करायचा असा जो विचार आला, काय करायला पाहिजे वगैरे त्यांनी जेव्हा मला विचारलं, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की वेगळा पक्ष स्थापन करा, तर लोक राहतील तुमच्या पाठीमागं विदर्भातले वगैरे वगैरे. जाऊ द्या, तो जुना इतिहास आहे. पण तुम्हाला सांगतो की ते त्यांची हिंमत नाही, तेव्हाही नाही, त्याच्यानंतरही नाही, आणि आता तर कारणच नाही ना. कारण त्यांच्या मागे ते जर तेवढे लढाऊ बाण्याचे असते तर मग त्यांनी शरद पवारांनाच सोडलं नसतं. शरद पवारांशी एक प्रकारे याची नाही म्हटलं तरी त्यांनी धोकाच केला शरद पवारांच्या सोबत. आणि अजित पवार सारख्याच्या सोबत जातात, जे अजित पवार तुमचं अजित पवारांचं यांचं पटतच नव्हतं तसंही, पण त्यांच्यासोबत जाता याचं कारण असं की तुमची ती मजबुरी होती, तुम्ही कुठल्या तरी मजबुरीमुळे गेले, तुमच्या केसेसमुळे गेले, आणि अजित पवारांना समजा त्या मिळून गेला चान्स, आता तुम्हाला नाही मिळाला तर तो तुमचा भाग आहे. पण त्याच्यामुळे छगन भुजबळ शरद पवारांच्याकडे जाऊ शकत नाही, वेगळी पार्टी काढणं शक्य नाही. काढायचं म्हणजे झालं तर ते BJPच्या इशाऱ्यावर करतील, BJPच्या इशाऱ्यावर करून जे काय करायचं ते करतील. आणि फारसं काही मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी की बंडखोरी वगैरे करणं ते शक्य नाही. पण जायचं झालं तर BJPमध्ये जातील आणि BJP त्यांना सांभाळून घेईल. हे सगळे भोंडेकर आहे की नाही, भोंडेकरांनी तर चक्क म्हटलंच नाही की मी BJPनं मला ऑफर दिली होती, मी त्यांचं ऐकलं असतं तर फायद्यात राहिलो असतो, हे भोंडेकरांनी म्हटलेलं आहे. आता फायद्यात राहिले असते की नसते राहिले ते नंतर कळलं असतं, म्हणजे प्रत्यक्षात कळलं असतं. BJP काही इतकी साधी नाही आहे, त्यांना जे वाटत असेल की भाजपा फारच सभ्य आहे वगैरे वगैरे, तर ते ठीक आहे. पण त्यांनी बड्याचा गेम केला तर नरेंद्र भोंडेकर कुठे. मुख्य मुद्दा कसा आहे की हे जे आहेत या सगळ्या लोकांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर नरेंद्र भोंडेकर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तिकडे. मग यातले अनेक लोक जाऊ शकतील. सुधीर मुनगंटीवार वगैरे तर ते BJPमध्ये आहेत, ते काही बंडखोरी करू शकत नाही. संजय कुठेही नाराज आहेत, पण तेही बंडखोरी करणार नाही. बंडखोरी करून जातील कुठे, आता कुठे चान्सच राहिला नाही ना. कारण ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, ना शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या, ना काँग्रेसकडे टोटल संख्याबळच इतकं कमी आहे की त्यात काही नवे फॉर्म्युले, नवे समीकरणे काही येण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे हे लोक तिकडे काही जाणार नाहीत. हे फक्त थोडीशी आपली खळखळ करतील, थोडं आदळआपट करायचं. जसं नवरा बायकोचं भांडण झालं घरी किंवा बायको नाराज असली की जसे भांडे जोरजोरात आपटते की नाही, तसा तो प्रकार आहे. त्यातून काहीतरी मिळेल. कारण तसंही काय आहे की यांनी किती आदळआपट केली तरी फार काय मिळणार यांना, काही नाही मिळणार ना. आता एखादं महामंडळ इकडे तिकडे कुठेतरी थोडीशी वर्णी लावून देतील, आता नाहीतरी काय, आता भागते चोर की लंगोटी सही, त्याप्रमाणे. आणि या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी दोन घास मिळाले पाहिजे. हे तुकड्यावर जगणारे लोक आहेत ना. स्वाभिमान कुठे आहे यांच्याकडे, ना देशाशी देणं घेणं यांना, ना राज्याशी देणं घेणं आहे, ना कोणत्या समाजाशी देणं घेणं आहे, ना गरिबांशी देणं घेणं आहे, ना शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कुणाशी देणं घेणं नाही. हो, हे नुसते नाटकं आहेत. कशासाठी हे नावं घेतात. आणि जे लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात ते जर भाजपाच्या वळसणीला जात असतील, फडणवीस सारख्यांचं नेतृत्व स्वीकारत असतील, मोदी शहा यांच्यासारखा रेकॉर्ड असलेल्या, रेकॉर्ड ब्रेक क्रिमिनल आरोप त्यांच्यावरती आहेत, त्यांच्याबद्दल शंका आहे लोकांच्याबद्दल, त्यांचा इतिहास तसा आहे, अशा लोकांच्या नेतृत्वात कसे काय कामं करू शकतात. जे लोक अशा लोकांच्या नेतृत्वात काम करतात, तो योगी म्हणवतो स्वतःला, UP-मधले जे आहेत ना आपले आदित्यनाथ बिष्ट, किती खतरनाक माणूस आहे. विचार करा ना तुम्ही, काय बोलतात, काय करतात, दिवसाढवळ्या कोणाचे, म्हणजे सत्ता आहे म्हणून तो एवढा माज या लोकांच्यामध्ये आहे की लोकांचे सरसकट धडधडीत असे त्यांचे गरिबांचे घरं, गरिबाचे म्हणजे मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज किंवा विरोधक जो कोणी असेल, त्यांचे घरं पाडले जातात, संसार उद्ध्वस्त केले जातात. निर्दय लोक आहेत हे, माणसं नाहीच आहेत हे, सैतानापेक्षा सैतान आहेत, सैतानाचे बाप आहेत हे.
आणि अशा कारण सैतानाला तर आम्ही प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण यांच्या रूपानं प्रत्यक्ष सैतान दिसत आहेत आपल्याला. आणि त्यामुळे अशा लोकांच्या पार्टीमध्ये, अशा लोकांच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्याबद्दल माझ्या मनात तरी विश्वास असू शकत नाही. मला अशा लोकांच्याबद्दल प्रेम असण्याचं कारण नाही आहे. कारण हे समाजाचे दुश्मन आहेत, हे देशाचे दुश्मन आहेत, हे मानवतेचे दुश्मन आहेत, हे देशाच्या राज्यघटनेचे दुश्मन आहेत. मग ते आठवले असो, पासवान असो, पासवानचा पोरगा असो किंवा आणखी कुणी असो, जे लोक भाजपाच्या कळपामध्ये गेलेले आहेत, गुंडांच्या टोळीला मदत करणारा तुमचा भाऊ जरी असेल तरी त्याला समर्थन करणं योग्य नाही. कारण गुंडांच्या टोळीचा म्होरक्या असेल किंवा सेनापती असेल, तो माणूस तुमचं रक्षण नाही करू शकत, नाही करू. डाकूच्या टोळीमधल्या लोकांना सहकार्य करणारे कोणतेही माणसं हे तुमच्या भल्याचे, समाजाच्या भल्याचे होऊच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता काय होणार, तर हे जे काय होणार, हे जे भाजपाचे लोक आहे, 19 लोक होतेच यांचे, त्याच्यामधले 12-13 काहीतरी निवडून आले, म्हणजे शिंदे गट, अजित पवार गटामध्ये घुसवून, आणि त्यातले हे 12-13 आमदार, बाकीचे आमदार आणि जे नाराज असलेले लोक भुजबळांसारखे, हे काय करणार, त्या पक्षामध्ये उपद्रव करत राहणार. म्हणजे मग हे जे नेते आहे गडबडी करायला, यांच्या शिंदेच्या डोक्यावरती आणि अजित पवारच्या डोक्यावरती सर नेहमी टांगती तलवार राहणार की कमी जास्त झालं तर पार्टी फुटते, कमी जास्त झालं तर पार्टी फुटते. त्यामुळे यांना ढंगानं कामही करू देणार नाही. आपल्या दयेवरती जे दिलं ते घ्या, जे खाते दिले ते घ्या आणि खाती देऊन सुद्धा त्यांच्याच मताप्रमाणे निर्णय होईल असं नाही, हेही तुम्हाला सांगून ठेवतो. केवळ खातं आहे किंवा मंत्री, आता पण आठवले कशाचे मंत्री आहे, चणे फुटाणे विकतात की काय करतात, कसल्या चारोळ्या करतात, ज्या पानसट ज्याला काही अर्थ नाही आहे, तर ते मंत्री आहेत ना, कोण विचारतो त्यांना, काय त्यांच्या हातात अधिकार आहेत. त्याच्यामुळे हे सांगण्यापुरते आहेत त्या. म्हणून मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीनं अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना फोडायला सुरुवात केलेली आहे. भुजबळांचं प्रकरण असो किंवा नरेंद्र भोंडेकरचं प्रकरण असो, हे सगळी प्रकरणं जी आहेत शिंदे आणि अजित पवार यांना अडचणीत आणणारी आहे. भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्यांच्या त्या आगीमध्ये तेल घालणार आणि त्यांचे पक्ष फोडणार, याबद्दल वाद नाही. आपण थोडे दिवस वाट पाहूया अशी विनंती करतो. पण या चक्करमध्ये महाराष्ट्राचं फार वाटोळं होते आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाची ऐशी-तैशी होते आहे. हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे जनतेला सुद्धा आता काही हातामध्ये सध्या तरी पर्याय काही दिसत नाही आहे. होणाऱ्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर काही करता आलं तर बघा, नाही तर मग आता काय, तुम्ही मतदान केलेलंच आहे. ज्यांनी मतदान केलं त्या लोकांना आता बघूया आपण, काय त्यांचाही तो अधिकार आहे. आता त्यांनी देश डुबवायचा की काय करायचं हे ज्याचं त्याचं आहे. आता आपण काय बोलणार त्याला. तर असो, आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.